छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी येते। सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तारांनी प्रचार सभेत मतदारांना उद्देशून धमकीवजा इशारा दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। जे मतदार त्यांना मतदान करणार नाहीत त्यांची नावं गुप्तपणे चिठ्ठीद्वारे कळवण्याचं आवाहन करत अशा मतदारांवर रामबाण उपाय करण्याची भाषा वापरून गोळ्या देणं, इंजेक्शन देणं, एंजिओप्लास्टी, एंजिओग्राफी किंवा बायपास शस्त्रक्रियेचा इंतजाम केला जाईल असं वक्तव्य त्यावेळी त्यांनी केलेलं होतं। या कथित धमकीपूर्ण भाषणाविरोधात सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकरलाल शंकरपेल्ली सी विजिल ॲपद्वारे तसेच सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी श्री लतीफ पठाण यांच्याकडे तक्रार त्यांनी दाखल केलेली होती। मात्र आदर्श आचारसंहिता पथकाचे तत्कालीन प्रमुख दादराव श्रीपत अहिरे यांनी अब्दुल सत्तार यांचा बचाव करून तक्रार फेटाळल्याचा आरोप तक्रारदारांनी केला होता आणि यानंतर तक्रारदारांनी जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवून अपील दाखल केलं होतं। सुमारे 1 वर्ष तक्रारीचा पाठपुरावा करूनही जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा निर्णय घेण्यात आला नसल्याने अखेर तक्रारदारांनी सिल्लोड न्यायालयामध्ये पार्टी इन पर्सन म्हणून खासगी फौजदारी तक्रार दाखल केली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।